नमस्कार. मला हे सोशल मीडियावरच्या विवाह संस्था किंवा मॅट्रिमोनीज ज्यांचा सुळसुळाट झालेला आहे, खूप मोठी लोकं ह्याची ॲड करत आहेत आणि आपल्याकडं खूप जणांकडं लग्नाची मुलं आहेत. मुली नाही म्हणत मी, मुलं लग्नाची आहेत, मुलांना मुली मिळत नाहीत. त्या टेन्शनमध्ये खूप पालक आहेत. खूप जणं भेटली की सांगतात माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, बिझनेस करतोय, फॉरेनला आहे, खूप सगळं चांगलं आहे, पण मुली मिळत नाहीत, स्थळं जुळत नाहीत. बरं, मग आपण काय करतो? आपण खूप जणांना सांगतोही, पण ह्या सोशल मीडियावरचे जे ॲप आहेत, मॅट्रिमोनी जे आहेत, त्याला आपण बळी पडतो. अशाच एका मॅट्रिमोनीला आम्ही बळी पडलो आहे. तर बळी पडलो आहे म्हणजे काय, आम्ही बघितलं कोल्हापूर लोकल मॅट्रिमोनी. तुम्हाला लोकल स्थळं मिळतील, जवळपासची स्थळं मिळतील, असं म्हणल्यावर काय हो, माणूस खुश होतो. आणि अशा प्रकारे आम्ही खुश झालो, जवळचं स्थळ मिळेल म्हणून. आणि छान त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आम्ही, छान बोलले आमच्याशी, 2-3 मुलींचे फोटो दाखवले, त्यांची माहितीही छान सांगितली. आम्ही काय खुश. मग नंबर द्या म्हटलं. नंबर द्या म्हटल्यानंतर ते म्हणाले तुम्ही आधी फी भरा, फीस भरली की तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट देऊ त्यांचा. ठीक आहे, मग आम्ही 3,500 रुपये भरले. 3,500 रुपये भरल्यानंतर आम्ही नंतर त्यांना कॉन्टॅक्टसाठी फोन करायला लागलो की आम्हाला नंबर द्या. तर त्या लोकांचे कुठलेही फोन लागले नाहीत, कुठलीही साईड ओपन झाली नाही. झालं, आम्हाला ते 1-2 दिवसानं कळलं आम्ही फसलेलो आहे, आपल्याकडनं पैसे गेलेत, आम्ही सरळ फसलो हे आम्हाला कळालं. त्यामुळं मला एवढंच सांगणं आहे की ह्या वेबसाईटला असल्या फसवू नका. अजूनही ती कोल्हापूरची ॲड फिरते आहे, म्हणून मला मुद्दामून सांगायचं की ह्या असल्या ॲडला फसवू नका. काही स्थळ दाखवत नाहीत, काही नाहीत. उलट आपण नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येऊन हे अशी लग्न ठरवूया. आपल्याला माहिती स्थळ असेल तर सांगा सरळ. कुणीही असं म्हणू नका की आम्ही स्थळ दाखवलं, चांगलं झालं नाही, ते पुढं आम्हाला म्हणणार तुम्ही स्थळ दाखवलं. असं काही नाही. पुढं होऊन स्थळं दाखवा, लग्न ठरवा. खूप अवघड झालेलं आहे. मित्रमैत्रिणींनी एकमेकांना सांगा. आपल्याला उलट ओळखीत असलेलं चांगलं आहे ना, चांगलं स्थळ समोरचं आपण बघण्यातलं स्थळ मिळतं आहे, असं एकमेकांना सांगून स्थळं सांगा, ठरवा, लग्न ठरवा. आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया लग्न ठरण्याबाबत. सगळ्यांचे टेन्शन्स कमी होतील. या असल्या वेबसाईटला बळी पडू नका. आणि हे असल्या वेबसाईटला बळी पडून पण आपण तक्रार करणार कोणाकडं? कोणाला सांगणार आपण हे असं झालं आहे म्हणून? आणि आपले पैसे मिळणार आहेत का परत? नाही. मनस्ताप तो